हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 8 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि सरकारने हे सिद्ध करून दाखवलं आहे की कान्हा हा तिच्यासमोर झिरो आहे, झिरो. आणि कान्हाने तेजस्विनीला मनस्विनी बनवून जो काही प्लॅन तयार केला आहे तो सुपर फ्लॉप होणार आहे. आणि तेजस्विनीबद्दल आणि कान्हाबद्दल या सगळ्या प्लॅनबद्दल मनस्विनीला A to Z माहिती कळली आहे. तेजस्विनी ही मनस्विनी बनून आपल्या घरी राहायला गेली आहे हे सुद्धा सरकारला कळलं आहे. ते सुद्धा फक्त अपर्णाच्या एका व्हॉईस मेसेजवरून, जो व्हॉईस मेसेज अपर्णाने माला पाठवला होता. माचा मोबाईल मनस्विनीने अनलॉक केला आणि हा व्हॉईस मेसेज ऐकला आणि हा मेसेज ऐकताच मनस्विनीला सगळं सत्य कळलं आहे. आणि आता मनस्विनीने ठरवलं आहे, कबीर किर्लोस्कर, आता तुझी वाट मी लावणार. तुझं नशीब मी बदलणार नाही, तर तुझं नशीब मी स्वतःच्या हाताने लिहिणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार या बेंगलोरच्या ऑफिसमध्ये कैद असते आणि तिने माचा मोबाईल सुरू केलेला असतो. परंतु माचा मोबाईल अनलॉक झालेला नाही आहे, तो लॉकच असतो. आणि हे लॉक उघडण्यासाठी सरकारला पासवर्ड टाकावा लागणार आहे. आणि पासवर्ड टाकण्यासाठी तिच्याकडे फक्त 5 चान्सेस आहेत. आणि 5 चान्सेस नंतरसुद्धा जर तिने चुकीचा पासवर्ड टाकला तर मोबाईल कायमचा लॉक होईल आणि सरकारला येथेच राहावं लागेल. सरकार विचार करते, काय पासवर्ड असणार आहे, काय पासवर्ड असणार आहे. किर्लोस्कर असा विचार करून सरकार पहिला पासवर्ड टाकते, किर्लोस्कर. परंतु हा पासवर्ड चुकीचा असतो, त्यामुळे सरकार खूप निराश होते. सरकार विचार करते, थिंक मनस्विनी थिंक, काय पासवर्ड असू शकतो. कान्हा, हो कान्हा, कबीरच्या प्रेमाचं नाव कान्हा आहे, नक्कीच हाच पासवर्ड असू शकतो. असा विचार करून सरकार कान्हा हा पासवर्ड टाकते. परंतु हा पासवर्ड सुद्धा इनकरेक्ट असतो, चुकीचा असतो. सरकारला खूप राग येतो. सरकार म्हणते, मनस्विनी थिंक, मनस्विनी थिंक, नक्कीच वेगळा पासवर्ड असेल, हो कबीर. आणि मग सरकार पुढचा तिसरा अटेम्प्ट करते, कबीर 1 2 3. आणि हा अटेम्प्ट करताच हा अटेम्प्टसुद्धा फेल होतो. हा पासवर्डसुद्धा चुकीचा असतो. आता 3 चान्सेस झाले, आता फक्त शेवटचे 2 चान्स बाकी आहेत. सरकार खूप चिडते आणि रागारागाने फोन फेकून देऊ लागते आणि म्हणते, नाही नाही नाही, हे काय करते मी, आता पुन्हा ती चूक करायची नाही. आणि मग सरकार चौथा अटेम्प्ट करायला जाते आणि म्हणते, हा फोन राजलक्ष्मी किर्लोस्करचा आहे, मग कदाचित राजलक्ष्मी हा पासवर्ड असू शकतो. आणि असा विचार करून सरकार राजलक्ष्मी हा पासवर्ड टाकून पाहते. परंतु हा पासवर्डसुद्धा इनकरेक्ट असतो. सरकारला खूप टेन्शन येतं. आता माझ्याकडे फक्त शेवटचा अटेम्प्ट बाकी आहे, शेवटचा चान्स. आणि जर मी यावेळेसही चुकले म्हणजे सगळं संपलं. हा फोन अनलॉक नाही होणार, कायमचा लॉक होईल आणि मला येथे सडावं लागेल. हा विचार करून सरकारला खूप टेन्शन येतं. आणि मग सरकार विचार करते, काय असू शकतो पासवर्ड. सरकार खाली बसते, शांतपणे विचार करत असते की या राजलक्ष्मीच्या मोबाईलचा पासवर्ड काय असेल. आणि त्याच वेळेस सरकारला आठवतं की तिने 2 दिवसांपूर्वी कबीरला फोनवर बोलताना ऐकलं होतं, कबीर देवदत्त किर्लोस्कर. आणि देवदत्त या शब्दावर कबीरने खूप जोर दिला होता. कोण असेल हा देवदत्त. देवदत्त हा या मोबाईलचा पासवर्ड असेल का. देवदत्त कबीर आणि राजलक्ष्मी किर्लोस्करसाठी एवढा महत्त्वाचा असेल का. हाच विचार सरकार करत असते. आणि आता शेवटचा प्रयत्न ती देवदत्त हा पासवर्ड टाकण्याचा विचार करते. आणि खूप हिंमत एकवटते ती, कारण जर यावेळेस चुकलं म्हणजे सगळं हुकलं. त्यामुळे ती खूप विचार करते आणि मग शेवटचा प्रयत्न म्हणून देवदत्त हा पासवर्ड टाकते. आणि पासवर्ड ओके करण्याआधी डोळे बंद करते आणि ओके करते. आणि एका क्षणात राजलक्ष्मीचा फोन अनलॉक होतो. फ्रेंड्स, खरंच सरकार जिनियस आहे. तिच्यासमोर कान्हा हा झिरो आहे, यात शंकाच नाही. आणि राजलक्ष्मीचा फोन अनलॉक झाला आहे हे पाहून काही क्षण तर सरकारचा तिच्यावरच विश्वास बसत नाही. फोन अनलॉक झाला, फोन अनलॉक झाला, ती खूप खुश होते.
आणि तिला आनंदाचं भरतं येतं, यस, फोन अनलॉक झालाय. पण त्या क्षणी तिच्या मनात हा विचार येतो, या फोनचा पासवर्ड देवदत्त होता. मग हा देवदत्त कोण आहे? आता ज्या देवदत्तचा खून सरकारने स्वतः केलाय, पण कदाचित तिने तिच्या आयुष्यात इतक्या लोकांना मारलं असेल की ती स्वतःच गिनती विसरली आहे. मग नाव तरी कसं लक्षात राहील? त्यामुळे देवदत्तचं नाव तिच्या लक्षात राहिलं नसतं आणि ती हेच आठवण्याचा प्रयत्न करत असते की हा देवदत्त कोण आहे, ज्याचा पासवर्ड राजलक्ष्मी किर्लोस्करने आपल्या फोनमध्ये ठेवला होता आणि कबीरसुद्धा या देवदत्तबद्दलच बोलत होता. हे सगळं सरकार विचार करत असते आणि नेमकं कारण काय हे आठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग इकडे सरकारच्या घरी सखी कबीरला म्हणते, कबीर, मी तुला म्हटलं होतं ना, आपल्या घरात जी आहे ना ती मनस्विनी नाही आहे. कारण सरकार कधीच परशू काका आणि मीनाक्षी काकूला त्यांचे जुने कपडे घालू देणार नाही. आणि आता मला कळलंय की ही मनस्विनी नाही आहे. कान्हा म्हणतो, तुम्ही थोडा जास्तच विचार करताय. एक लक्षात घ्या, चला आपण त्यांनाच विचारू. असं म्हणून कान्हा परशू आणि मीनाक्षीला विचारतो, काका काकू तुम्हीच सांगा, सरकारने जेव्हा तुम्हाला कपडे बदलायला सांगितले तेव्हा प्रेमाने आपुलकीने सांगितले की कसं सांगितलं? परशू म्हणतो, कसलं प्रेम आणि आपुलकी, सरकारला या शब्दांचा अर्थ तरी माहिती आहे का? तिला आमच्या कपड्यांचा घाणेरडा वास येत होता. ती म्हणाली, किती घाणेरडा वास येतोय तुमच्या अंगातून, हे कपडे का घातले आहेत? मीनाक्षी सांगते, मी तिला म्हणाले, तुम्हीच आम्हाला हे कपडे घालायला सांगितले. तर ती म्हणाली, मग कपडे बदला. कान्हा म्हणतो, पाहिलं का, म्हणजे सरकारला यांच्या कपड्यांचा घाणेरडा वास येत होता म्हणून कपडे बदलायला सांगितले. परशू म्हणतो, हो, ती म्हणाली की हे सरकारचं घर आहे आणि सरकारच्या घरचे नौकरसुद्धा स्टँडर्ड असायला हवेत म्हणून तिने आम्हाला चांगले कपडे घालायला सांगितले. तेव्हा सखीची शंकासुद्धा दूर होते. कान्हा म्हणतो, पाहिलं का, सरकारने कोणती दयामाया प्रेम दाखवलेलं नाहीये, तर तिच्या घरचे नौकर स्टँडर्ड दिसावेत आणि ते सुद्धा अतिशय रागाने उद्धटपणे तिने सांगितलंय, त्यांचा अपमान केलाय की तुमच्या कपड्यातून घाणेरडा वास येतोय आणि तुम्ही उगाच काही बाही विचार करताय. आणि सखीला सुद्धा हे पटतं, पण सखी दुःखी होते. तेवढ्यात तेथे गौतम येतो आणि परशू मीनाक्षीला या कपड्यात पाहून तो सुद्धा खुश होतो की तुम्ही जुन्या कपड्यात छान दिसताय. परशू म्हणतो, सरकारला देवाने सद्बुद्धी दिली. गौतम खुश होऊन म्हणतो, चला छान झालं, मला आहे ना एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय, मी जातोय मार्केटमध्ये. असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. आणि मग सखी खूप दुःखी होते. कान्हाचा जीव भांड्यात पडतो की सखीला संशय नाही आला, तिचा संशय मला दूर करता आला. पण सखी मात्र खूप दुःखी असते आणि काहीतरी विचार करत असते. दुसरीकडे तेजस्विनी ही सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये असते आणि सगळ्या एम्प्लॉईजच्या फाईल्स चेक करत असते. आणि या फाईल्स पाहून ती या मॅनेजरला विचारते, मागील अनेक वर्षात 12 वर्षात आपण आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईजला बोनस नाही दिलाय. या एम्प्लॉईला जसं काय बोनस हा शब्द माहीतच नसतो. तो विचारतो, काय म्हणाला तुम्ही, बोनस? ते काय असतं? सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि हा माणूस म्हणतो, सॉरी सरकार, तुम्हीच तर सांगितलं होतं की आपली कंपनी नंबर 1 कंपनी आहे आणि या कंपनीत काम करायला मिळणं हाच एम्प्लॉईसाठी बोनस आहे. त्यामुळे कोणत्याही एम्प्लॉईला बोनस मिळणार नाही, हा तुमचाच नियम होता. त्यामुळे मागील 12 वर्षापासून कोणालाही बोनस देण्यात आलेला नाही आहे. सरकार दुसरी फाईल पाहते. तेजस्विनी दुसरी फाईल पाहते आणि म्हणते, आणि मागील 12 वर्षात 100 एम्प्लॉईज आपली कंपनी सोडून गेले आहेत, असं का झालं? तर हा मॅनेजर सांगतो, सरकार, ते सोडून नाही गेले, तुम्हीच त्यांना कामावरून काढून टाकलंय. तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता सगळ्या एम्प्लॉईजला दिवाळीचा बोनस द्या. या मॅनेजरला आश्चर्याचा धक्काच बसतो. मॅनेजर विचारतो, काय? तेजस्विनी त्याच्याकडे रागारागाने पाहते. मॅनेजर हो म्हणून तेथून निघून जातो. आणि तेजस्विनी विचार करते, या सरकारने कंपनीची वाट लावून ठेवली आहे, आता मलाच हे सगळं सुधारावं लागणार आहे, सगळ्या चुका मीच सुधारणार. आणि इकडे सरकारच्या मनात हाच प्रश्न असतो की हा देवदत्त कोण आहे, मला आठवत का नाही आहे, कधी मी त्याला भेटले का, कधी त्याच्याबद्दल बोलले का, त्याच्याबद्दल मी काही केलं आहे का, हाच प्रश्न सरकारच्या मनात असतो. ती आठवण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात विचार करते, ते सोडा, देवदत्तचं नंतर मी पाहते, आधी मला पोलिसांना कॉल करून इथून बाहेर निघावं लागेल. पण तेवढ्यात सरकारच्या लक्षात येतं की फोनमध्ये रेंजच नाही आहे. आता माने जर एक काम केलं असतं, फोन चोरीला गेला आहे किंवा हरवला आहे म्हणून मोबाईल सिम कार्ड बंद केलं असतं, तर सरकार इथून बाहेर निघूच शकली नसती.
पण मला तेवढंही जमलेलं नाही आहे. आणि सरकार म्हणते डॅम, मोबाईलमध्ये रेंजच नाही आहे. आणि मग सरकार मोबाईलचा टॉवर बनवून हात उंच करून या बाजूला रेंज येते का, त्या बाजूला रेंज येते का, असं करत करत संपूर्ण रूममध्ये रेंज शोधत असते, पण तिला काही रेंज सापडत नाही. त्यामुळे सरकार खूप चिडते आणि विचार करते, वेट अ मिनिट, हा त्या राजलक्ष्मीचा फोन आहे. या फोनमध्ये मला नक्कीच असं काहीतरी सापडू शकतं ज्यामुळे मला अनेक गोष्टी कळतील. असा विचार करून सरकार राजलक्ष्मीचं व्हॉट्सॲप ओपन करते आणि सगळ्यात आधी अपर्णाचा एक मेसेज तिला आलेला असतो आणि ती एक व्हॉईस मेसेज असतो. ती व्हॉईस मेसेज ओपन करते आणि या व्हॉईस मेसेजमध्ये अपर्णाने असं विचारलेलं असतं, मा तुम्ही बँगलोरला पोहोचलात का, तुम्ही तुमची औषधं घेतलीत का, प्रवासात जास्त त्रास तर झाला नाही ना. सरकारला वाटतं हे काय फालतूचं बोलणं आहे, त्यामुळे ती इग्नोर करत असते. पण शेवटी अपर्णा असं काहीतरी बोलते ज्यामुळे कबीरच्या आयुष्याची वाट लागणार आहे, सगळ्यांचीच वाट लागणार आहे आणि सरकार परत जिंकणार आहे. अपर्णा म्हणते, तुम्ही गेलात आणि मग त्यानंतर तेजस्विनी गेली, त्यामुळे घर खूप सुनं सुनं वाटतंय. आणि हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार म्हणते, हिने तेजस्विनीचं नाव घेतलं का, नाही नाही नाही, काहीतरी चुकतंय माझं, असं म्हणून सरकार पुन्हा एकदा हा व्हॉईस मेसेज प्ले करते आणि तिला तेच ऐकू येतं जे अपर्णाने सांगितलं आहे की आधी मा तुम्ही गेल्या आणि मग तेजस्विनीसुद्धा गेली, त्यामुळे घर खूप सुनं सुनं वाटतंय. सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार विचार करते, तेजस्विनी, ही कोण तेजस्विनी आहे, ही अपर्णा जिच्याबद्दल बोलतीये ती तेजस्विनी म्हणजे माझी बहीण तेजस्विनी असेल का. आणि मग सरकारच्या दिमागची बत्ती जळते. तिचे सगळे डाऊट्स क्लिअर होतात फक्त या एका वाक्यावरून, या 4 शब्दांवरून की तुम्ही गेल्यानंतर तेजस्विनीसुद्धा गेली. यावरून सरकार कान्हाचा सगळा प्लॅन शोधून काढते. खरंच ती जिनियस आहे, खूप हुशार आहे. कान्हा तिच्यासमोर काहीच नाही आहे. सरकारला लगेच पुढच्या क्षणी आठवतं की जेव्हा 2-3 दिवसांपूर्वी सखी माझ्याशी भांडत होती की तू माझ्या सासरी का गेली होतीस, यानंतर माझ्या सासरी जायचं नाही, माझ्या सासरच्या माणसांना भेटायचं नाही. तेव्हा तर मनस्विनीला काही कळलं नव्हतं, पण आता तिला सगळी लिंक लागते आणि ती म्हणते, हो त्या दिवशी ती असं का बोलली होती हे मला आत्ता कळतंय. याचा अर्थ माझी बहीण तेजस्विनी जिवंत आहे आणि ती कबीर किर्लोस्करच्या घरी आहे. त्या दिवशी सखी जेव्हा कबीरच्या घरी गेली होती तेव्हा तिने तेथे तेजस्विनीला पाहिलं, म्हणून घरी आल्यावरती मला म्हणत होती की तू माझ्या सासरी का गेली होती, ती माझ्याशी त्यावरून भांडत होती. पण सरकार विचार करते, सखी जर तेजस्विनीला भेटली तर मग तिने तेजस्विनीला का ओळखलं नाही, ती मला असं का म्हणत होती की तू माझ्या सासरी का गेली होती, माझ्या सासरी तू जायचं नाही, तिने असं का केलं असेल. आणि तेवढ्यात सरकारला आठवतं की तिला एक गुरुजी भेटले होते आणि त्या गुरुजींनी तिला सांगितलं होतं की तुझा हा चेहराच तुझा घात करणारे मनस्विनी. आणि मग कान्हाने सुद्धा मला बँगलोरला निघायच्या वेळेस एक टोमणा दिला होता. तो म्हणाला होता की हा गॉगल घ्या, तुम्हाला कामाला येईल, कारण सत्याचा प्रकाश एवढा असतो ना की ज्यांनी डोळे बंद केले त्यांचे डोळेसुद्धा खाटकन उघडतात. आणि सरकारला एक एक करून सगळ्या गोष्टी समजायला लागतात. इकडे सरकारच्या ऑफिसमध्ये सगळे एम्प्लॉईज भलतेच खुश असतात आणि म्हणतात, सरकार किती बदलल्यासारख्या वाटतंय ना, आज सकाळी आल्या तेव्हासुद्धा त्या बदललेल्या वाटत होत्या, सगळ्यांशी प्रेमाने वागताय. असं वाटतंय की सरकार नाही तर राघव कामत सरांची बायको तेजस्विनी कामत मॅमच आपल्या इथे आल्या आहेत असंच वाटतंय. सगळे एम्प्लॉई खूप खुश होतात आणि तेजस्विनी लपून हे सगळं ऐकत असते. तिलासुद्धा खूप आनंद होतो आणि तेजस्विनी इमोशनल होऊन म्हणते, राघव तुम्हाला अभिमान वाटेल, असंच काम करते ना मी असंच काम करत राहणार. जसं तुम्ही या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना आपलं कुटुंब म्हणून जपायचे तसंच मी यापुढे त्यांना जपणार, त्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. आणि तेजस्विनी खूप इमोशनल होते. पण खरा ड्रामा तर इकडे सुरू असतो बँगलोरमध्ये. हळूहळू सरकार सगळ्या पॉईंट्सला जोडत असते आणि म्हणते, याचा अर्थ जेव्हा सखीने तेजस्विनीला पाहिलं तेव्हा तिने तेजस्विनीला का ओळखलं नाही, कारण जरी माझा आणि तेजस्विनीचा चेहरा एकसारखा असला तरी आमच्यामध्ये खूप फरक आहे.
आमचं राहणीमान वेगळं आहे, आमची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, खाण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, जगण्याची पद्धत वेगळी आहे. कोणालाही लगेच समजेल की ती मी मनस्विनी नाही आहे, ती तेजस्विनी आहे. मग सखी कसं काय चुकली? सखी कशी चुकू शकते स्वतःच्या आईला ओळखण्यात? नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. आणि मग सरकारला सगळ्यात मोठी गोष्ट समजते, कान्हाचा प्लॅन समजतो. सरकार म्हणते हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सखीला तेजस्विनी नाही तर मी तेथे दिसले. याचा अर्थ तेजस्विनी ही तेजस्विनीच्या रूपात नव्हती, तर ती माझ्या रूपात होती. याचा अर्थ कबीरने तेजस्विनीला मनस्विनी बनवलंय, माझ्यासारखं वागायला, बोलायला, चालायला, खायला प्यायला शिकवलंय. म्हणूनच सखीने जेव्हा तेजस्विनीला पाहिलं तेव्हा तिला असं वाटलं की ही तिची आई तेजस्विनी नाही तर मी आहे. सरकारला कान्हाचा सगळ्यात मोठा प्लॅन समजलेला असतो. सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार मागे त्या रॅकला जाऊन धडकते, तेथे हात ठेवते, मग खाली बसते. तिच्या हातातून मोबाईलसुद्धा खाली पडतो. सरकारचा विश्वासच पटत नाही की तेजस्विनी जिवंत आहे. ती कबीरच्या घरी होती आणि कबीरने तिला अगदी मनस्विनीसारखं वागायला, बोलायला, चालायला शिकवलंय. आणि आता हीच तेजस्विनी मनस्विनीच्या रूपात आपल्या घरी, आपल्या ऑफिसमध्ये सगळीकडे पोहोचली असणार. हे सगळं सरकारला समजतं. सरकार खूप चिडते आणि मग मोबाईल उचलते, उभी राहते आणि तिला कान्हाचा सगळा प्लॅन समजलेला असतो. फ्रेंड्स, खरंच सरकार जिनियस आहे. फक्त अपर्णाच्या त्या एका मेसेजमुळे, त्या 4 शब्दांमुळे की तेजस्विनीसुद्धा गेली आहे, तिने हा सगळा प्लॅन शोधून काढला. खरंच सरकारला मानलं पाहिजे. आणि मग संध्याकाळ होते. कान्हा हा आपल्या रूममध्ये असतो आणि विचार करतो, तेजस्विनीला मी एवढी ट्रेनिंग दिली, मनस्विनीसारखं वागायला, बोलायला शिकवलं, तरीसुद्धा इथे आल्यापासून तेजस्विनी एकानंतर एक चुका करतीये आणि मला त्या बिलकुल आवडत नाहीये. सखीला किती संशय येतोय, अशाने तर सगळं पितळ उघडं पडेल, काहीतरी करावं लागेल असा विचार कान्हा करत असतो आणि तो कपड्यांच्या घड्या घालत असतो. तेवढ्यात त्याच्या एका पॅन्टमधून एक अंगठी खाली पडते. कान्हा ही अंगठी उचलतो आणि अंगठी पाहताच त्याला आठवतं ही तीच अंगठी आहे जी त्याने त्या सोनाराकडून परत मिळवली होती. आणि या सोनाराला त्या बाईला जेवढे पैसे दिले तेवढे पैसे देऊन ही अंगठी त्याने सोडवली होती. आणि कान्हा विचार करतो, अरे देवा, ही अंगठी तर माझ्या खिशातच राहिली आणि जर ही सखीच्या हाती लागली तर सखीला उत्तर देणं मला खूप अवघड जाईल. माझ्या आईची अंगठी तुझ्याकडे हा प्रश्न ती नक्की विचारेल. आता ही अंगठी कुठेतरी लपवावा लागेल असा विचार कान्हा करतो. आणि मग संपूर्ण रूमभर त्याची शोध मोहीम सुरू होते. अंगठी शोधण्याची नाही तर अंगठी लपवण्याची. कोठे लपू, इकडे लपू, तिकडे लपू, हे दागिन्याचा बॉक्स मोकळा आहे, तो मोकळा आहे, येथे नको, तेथे नको, अशीच त्याची संपूर्ण रूमभर सैरभैर धावपळ सुरू असते. आता त्याला एक छोटंसं टॉय दिसतं, नको नको, कुल्फी घेईल, तिला सापडेल, प्रॉब्लेम होईल असा विचार करून तो तेही सोडून देतो. तेवढ्यात त्याला आपला बूट दिसतो आणि या बूटमध्ये त्याचा सॉक्स असतो आणि कान्हा चक्क या सॉक्समध्ये ही अंगठी लपवायचं ठरवतो. तो एक टिश्यू पेपर घेतो, अंगठी त्यात गुंडाळतो आणि सॉक्समध्ये ही अंगठी लपवत असतो. घाबरून मागे वळून सुद्धा पाहतो की सखी आली तर नाही ना. आता तुला हे करायचंच आहे तर रूमचा दरवाजा लावून घे, लॉक कर, मग कर. पण नाही, तो तसंच करत असतो. आणि मग जे नाही व्हायचं तेच होतं. सखी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. कान्हा खूप दचकून मागे पाहतो, त्यामुळे सखीसुद्धा घाबरते की कान्हा एवढा का दचकलाय. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. लवकरच आता सरकार असं काहीतरी करणार आहे ना ज्यामुळे कान्हाचं आयुष्य बदलून जाईल. सरकारला कान्हाचा संपूर्ण प्लॅन समजला आहे. फक्त एका व्हॉईस मेसेजवरून तिने संपूर्ण प्लॅन जाणून घेतला आहे. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी ऑफिसमधून घरी येताना मस्तपैकी मार्केटमध्ये जाईल, तेथे फुलांच्या दुकानावरून एक गजरा खरेदी करेल आणि तेथे गौतम असेल. गौतम हे पाहणार आणि सरकार गजरा खरेदी करतीये हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटेल, त्याला संशय येईल. आणि इकडे सरकार म्हणेल, कबीर देवदत्त किर्लोस्कर, तुला काय वाटतं, तू खूप हुशार आहेस, तसा तू गेम छान खेळलास,
परंतु मी सरकार आहे सरकार. तुझ्यासारखे 100 काय लाखो कबीर आले ना तरीसुद्धा माझं काही वाकडं करू शकत नाही. मी फक्त दुसऱ्यांचं नशीब बदलत नाही तर नशीब लिहिते सुद्धा. आणि आता ही सरकार तुझं नशीब लिहिणार कबीर किर्लोस्कर. म्हणजे सरकारने आता असा मास्टर प्लॅन बनवला आहे ज्यामुळे कान्हाचे सगळे प्लॅन हवेत उडून जातील. कान्हा आणि तेजस्विनीसुद्धा हवेत उडून जातील एवढं मात्र नक्की. आणि इकडे कान्हा सखीबरोबर रोमांस करण्यात व्यस्त असेल. तिच्या केसांमध्ये गजरा मारणार आणि मग हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतील. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्यांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे हे अजून त्यांना माहीत नाही आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.